स्ट्रीट डॉग्स. मित्रांनो, मिळेल ते खाणे, जो कोणी काय देईल ते खाणे आणि कुठेतरी कोपऱ्यात आयुष्य जगणे. आणि मग आपल्या मोहल्ल्यात दुसरा कोणी आला की त्याच्या अंगावर धावून जाणे. अक्षरशः मग रोज काही खायला मिळेल याची गॅरंटी नाही. आणि अशी जखमी अवस्था असेल. पहा, मी दाखवतो तुम्हाला. पुढचा डावा पाय या कुत्र्याचा इंज्युअर्ड आहे. वर्दळीचा रस्ता, कसबा पेठ. नक्कीच कुठल्या तरी वाहनाला हा धडकला असणार. आता याला इलाज करणार कोण हा मोठा प्रश्न. याची रस्त्यावर कुत्री, कुठे शेल्टर असेल तर याचा काहीतरी इलाज झाला पाहिजे. याच आशेने कुणातरी डॉग लवरपर्यंत हा व्हिडिओ पोचला पाहिजे. आणि याच्या डाव्या पायाचा जर इलाज होत असेल तर तो व्हावा या सदिच्छेने हा एक छोटासा व्हिडिओ मी तयार करतो. पुन्हा एकदा मी फोकस करतो आहे. त्याचा पुढचा डावा पाय हा फ्रॅक्चर दिसतं आहे. नक्कीच याला कुठेतरी चांगल्या इलाजाची आवश्यकता आहे. त्याच्या चेहऱ्यावर सुद्धा मलूल भाव दिसत आहे. अशा कुत्र्यांचं काहीतरी रक्षण झालं पाहिजे असं मनापासून वाटतं. जे कोणी संबंधित अशी शेल्टर्स चालवणारे असतील, अशा इंज्युअर्ड कुत्र्यांना, जखमी कुत्र्यांना काहीतरी इलाज करणारी मंडळी असतील तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच गेला पाहिजे. कसबा गणपतीच्या जवळचं हे लोकेशन आहे. कसबा गणपती मंदिराच्या अलीकडचा चौक. इथं बहुतेक ही नेहमीच वावरणारी दोन कुत्री आहेत. मुद्दाम मी दुसऱ्या कुत्र्यावर पण फोकस करतो आहे. भारतीय दुग्धालय या दुकानाच्या बाजूला यांचा हा ठाव ठिकाण. मुद्दाम येणाऱ्या जाणाऱ्या माणसांना खूण पटावी, कमानीच्या अगदी जवळ कसबा गणपतीची जी कमान आहे ती मी आत्ता तुम्हाला कॅमेऱ्यात दाखवतो. या कमानीच्या अगदी लगत या ताक, दही, लस्सी मिळणाऱ्या दुकानाजवळ, भारतीय दुग्धालयाच्या जवळ ही दोन्ही कुत्री नेहमी वावरत असावीत असं मला वाटतं. डाव्या पायाला चांगलीच इंजुरी झालेली आहे. कृपा करून डॉग लवर्स यांनी या व्हिडिओचा कॉग्निझन्स घ्यावा आणि जमल्यास त्यांना इलाज करण्यात यावा, एवढीच नम्र विनंती. कविप्रवीश शो यूट्यूब चॅनल. मी स्वतः एक कलाकार आणि याद्वारे कुठेतरी स्ट्रीट डॉगच्या विषयी आत्मीयता बाळगत काही आपण करू शकतो का हे नेहमीच पाहत आलो आहे. डेफिनेटली या व्हिडिओद्वारा सध्या तरी मी हीच मदत करतो आहे. गडबडीत मी एका ठिकाणी पुढे चाललो आहे. जे दृश्य दिसलं ते टिपण्याचा प्रयत्न केला. नक्कीच ह्याच्यात काही घडलं नाही तर सक्रिय मीच नंतर या ठिकाणी येऊन काहीतरी नक्की करेन. धन्यवाद मित्रांनो. आशा करतो स्ट्रीट डॉग्सबद्दल थोडंसं तरी समाजात प्रेम निर्माण व्हावं याच अपेक्षेसह.